सर्व समावेशक शिक्षण असं म्हणायचं, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवायचं, सर्व धर्म समभावाचे धडेही द्यायचे, तर दुसरीकडे त्यांच्यातच जाणीवपूर्वक जातीभेदाची मानसिकता सुद्धा रुजवायची, असा गंभीर प्रकार शिक्षण विभागाच्या परीक्षेतून पुढे आलाय। कारण 8वीच्या मुलांना परीक्षेत प्रश्न आला, उच्च जातीचं नाव काय, या संतापजनक प्रकारावरचाच हा रिपोर्ट बघा। शिष्यवृत्ती की जातीय प्रवृत्ती, परीक्षेत विचारलं उच्च जातीचं नाव काय, आक्षेपार्ह प्रश्नानं सगळ्यांचा संताप। यवतमाळ जिल्ह्यात सध्या शिष्यवृत्ती की जातीय प्रवृत्ती हा प्रश्न संतापानं विचारला जातो। जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांमधल्या तब्बल 6526 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची एक सराव परीक्षा दिली। या परीक्षेत एक अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आला, ज्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यामुळे जनमानसातून सुद्धा रोष दिसून आला। जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे हा निश्चितच खोडसाळपणाचा आहे। याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा वर्णव्यवस्था आणू इच्छित आहात का, अशा पद्धतीचा या प्रश्नामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून हा समानता आहे, जातीभेद निर्मूलन आहे, याकरिता विशेष प्रयत्न व्हावे, अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी कोणी हा प्रश्न सेट केलेला आहे त्याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिष्यवृत्तीची मुख्य परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे। यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत अधिक निकाल लावण्यासाठी टार्गेट पिक ॲपद्वारे विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन धडे देण्याचा उपक्रम सुरू केला। या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या सराव पेपरमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना उच्च जातीचं नाव काय, असा अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला गेला। या प्रश्नामुळे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र यांसारख्या पर्यायांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जातीभेदाची मानसिकता रुजवली जात असल्याचं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला। या प्रकारावरून माजी शिक्षण मंत्र्यांसह अन्य नेत्यांनी सुद्धा जोरदार आक्षेप नोंदवला। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये 2014 पासून खऱ्या अर्थाने जातीयता, धर्मांधता, जातीभेद निर्माण करणं, जातीयता निर्माण करणं हे जाणीवपूर्वक हे षडयंत्र सुरू झालेलं आहे। या प्रयत्नाचं फलित म्हणून हे कालचे प्रश्नोत्तर आलेले आहे। आमच्या सीओनी, कलेक्टरनी आता खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे, अत्यंत कडक त्यांना पनिशमेंट केली पाहिजे की ज्याच्यामुळे ही दहशत निर्माण होईल, कोणीही अशा प्रकारची हिंमत करणार नाही। सराव परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे का उच्च जात कोणती, असा थेट प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात। आता भाजपचं सरकार अजून काय होणार? जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागाकडनं जे घृणास्पद अशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे, जातीय विष पेरण्याचं काम शिक्षण विभागाच्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये समोर आलेलं आहे, ही अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे घटना जे घडत आहेत त्या संदर्भामध्ये याच्या पाठीमागे काही लोक आहेत, काही विचार आहेत, त्यांचं त्या ठिकाणी जे लोक यामध्ये दोषी असेल त्यांच्या सक्त अशा प्रकारची कारवाई करायला पाहिजे, शासनाचं काम आहे। दरम्यान या परीक्षेचा पेपर सेट करणाऱ्या संस्थेकडनं चूक झाल्याचं म्हणत त्यांच्याकडनं खुलासा मागवला असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं। सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आता उच्च जातीचे नाव काय, असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। शिक्षण हे समानतेचे धडे देणारं असावं, जातीयतेचे नव्हे, यावर बहुधा सर्वांचंच एकमत असेल। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जातीभेदाचं विष पेरणारे असे प्रश्न सेट करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे। यवतमाळहून दीपक शास्त्रीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।